पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक, षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. शॉट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव मिळेल. बालकृष्ण आणि शैलेश ही जोडी आपण पाहतोय, जे सलामीवर आहेत शेलूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून. तर तानाजी फ्रंट लाईन गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली राजन आणि पहिल्या गडी बाद झेलच्या स्वरूपात. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फटका फसला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. फलंदाज शैलेश बाद झाला. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मात्र निश्चितच आपण पाहतोय की पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी तानाजी या गोलंदाजाने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. तानाजी षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस फुलटॉस होता चेंडू, मात्र बॅटची कडा घेऊन गेलाय. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस फटका खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस फटका चांगला आहे. गॅप शोधली आणि चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. थोडी मिसफिल झाली आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. एक चांगला फटका आणि 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 8 धावा धावफलकावर झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालतोय गोलंदाज तानाजी. पूर्णपणे आपला अनुभव त्या ठिकाणी झोकून दिलाय. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये आहे. चेंडू अडवला जातोय. फेकी होते. एक धाव कंप्लीट झाले. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 9. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगले संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. मात्र पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. एक गडी बाद. 9 धावा धावफलकावर आहेत. थोडं स्पीडअप करा. यस, गुरुमावली वेज चायनीज प्रोप्रायटर मुकेश जाधव यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर झाल्यात. धन्यवाद मुकेशजी जाधव.
तर षटक क्रमांक दुसरा मिथून गोलंदाज येतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये, यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फॉल लेग. त्यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. डबल वर 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मिथून गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. तर बालकृष्ण आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रमोद वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. तर बालकृष्ण याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला होता, जो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. मिथून पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय हा चेंडू. पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. दिशा चुकीची होती. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस 18वीचा फटका. चेंडू कार्पेटच्या साने लॉंग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. फेकी देखील चांगली झाली होती, मात्र गोलंदाज थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. राजन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. याआधी एक मिसफिल्डवर चौकार आपण जरूर पाहिला होता, मात्र दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर विकेटच्या मध्ये चांगली धाव पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं झालंय. आपण या स्पर्धेचा विचार केला तर सुनील म्हात्रे मॅन फ्रॉम पिंपलास, सुरेश घरत मॅन फ्रॉम कारेवली हे 2 पंच पाहायला मिळत आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज मात्र बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे, ज्यांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक देण्यात आली आहे. वासुदेव जोशी, उद्योजक खांडवाल, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विद्यमान सरपंच पिसेगाव विजयदादा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. भिवंडी उपतालुका प्रमुख चषक 2020. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते. तर या ठिकाणी उपस्थित गोपीनाथजी पाटील, आपणास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस टॉप एज चेंडू थोडा वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षण अजूनही झालं नाहीये. मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान जसं पाहिलं की मिसफिल्ड झाले, त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली होती. 2 धावा कंप्लीट झाल्या. गोपीनाथजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर बसून स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मिथून गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय फलंदाजांच्या बॅट मधून वारंवार 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग पाहायला मिळते. विकेट साठी गेले होते फलंदाज, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एकंदरीत विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. खास करून पहिल्या षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून सुरेख स्टार्ट दिला होता
गोलंदाज तानाजी याने आणि त्यानंतर मात्र मिथून या गोलंदाजाचा विचार केला तर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या तर 17 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शेलूमाता वल संघाला पलटवार करावा लागेल एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्यासाठी हेच सातत्य कायम ठेवावं लागेल बंद्रा मारुती काल्हेर संघाला. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर पुढील 2 संघ अमर स्पोर्ट कासने आणि विक्रम स्पोर्ट वडुनवकर दोन्ही संघाचे संघनायक आपण तयारीत राहा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय संतोष येतोय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये, कारण आतापर्यंत 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. चांगली गोलंदाजी दाखवली, अचूक टप्पा अचूक लाईन टर्न लेंथ पाहायला मिळाली. कोणत्या प्रकारे विकेटसाठी मुभा दिली नाहीये. एक चौकार जरूर आलाय, मात्र तो चौकार जो आपण पाहिला मिसफिल्ड झाल्यानंतर आला होता. त्या व्यतिरिक्त कोणत्याही फटक्यामागे तेवढा दम दिसून आलेला नाहीये. तर दमदार फलंदाजी करावी लागेल या ठिकाणावर ना शेलूमाता वल संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी, आणि ती क्षमता नक्कीच आहे. मात्र या ठिकाणी देखील सिद्ध करावी लागेल. संतोष गोलंदाज वलतोय षटकातील पहिला चेंडू बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेलाय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले. ओव्हरथ्रो आपण पाहतोय. यस, पंच धावा किती या चेंडूवर? 3 धावा. यस, थँक्यू. 3 धावा कंप्लीट झाल्या. तर या ठिकाणावर मी आवाज देऊ इच्छितो ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. विजयी गोपीनाथ पाटील यांचे पिताश्री गोपीनाथजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या बीट झालाय फलंदाज. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये क्षेत्ररक्षण झाला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाज प्रमोद. नवीन फलंदाज मंगेश भुईर मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. आतापर्यंत आपला संघ थोडा बॅकफुटवर आहे, मात्र या ठिकाणावर चांगली फलंदाजी करावी लागेल. 10 धावांचं योगदान दिलं, मात्र 10 चेंडूंचा सामना देखील केला प्रमोद भोईर या फलंदाजाने. षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होते. आपण पाहू शकता त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. पिसे गावचे विद्यमान सरपंच विजयदादा पाटील यांचे पिताश्री गोपीनाथजी पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस प्रहार झालाय, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार.
अतिशय सुरेख फटका. या फटक्यांसाठीच ओळखला जातोय हा खेळाडू, जो फटका त्याच्या बॅट मधून आला. उत्कृष्ट फटका षटकार आलाय. मात्र याआधी जो फलंदाज बाद झाला प्रमोद भोईर, त्याने 11 चेंडूंचा सामना करत 14 धावांची इनिंग पेश केली, ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संतोष. मात्र बालकृष्ण बिके त्याच्या बॅट मधून आज षटकार आपण पाहिला. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. त्या दरम्यान गोलंदाजी मार्कवर संतोष. यावेळेस गती कमी केली होती चेंडूची. फलंदाज स्टेप आउट झाले होते, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. थोडा फास्ट केला. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 28 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राजन येतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. तर त्या दरम्यान शेलूमाता वॉल संघासाठी शुभेच्छा आल्यात माजी सरपंच तानाजी भोईर यांच्या माध्यमातून. यस, क्षेत्ररक्षक रमेश साठी सुवर्ण संधी आहे. झेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. या वलेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. यस, मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा षटकार. यस, क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय. झेलची संधी होती, मात्र झेल ड्रॉप झाला आणि चेंडू सीमारेषे बाहेर पडला होता. तर रमेश या क्षेत्ररक्षकासाठी तानाजी भाऊ गोवे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय प्रत्येक झेलसाठी. 34 धावा धावफलकावर. सुरेख फटका मंगेशच्या बॅट मधून षटकार आलाय. अव्वलेस कट केलंय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. यस, निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. यस, वेगवान चेंडू होता आणि त्या वेगाचा वापर केलाय. फलंदाजाच्या बॅट मधून चौकार आलाय. आपण या फटक्याचा विचार केला तर वेट केला, टायमिंग सेट केला आणि त्यानंतर कट केलं होता. चेंडू निघून गेला होता सीमारेषे बाहेर. चौकार आलाय. पुन्हा एकदा राजन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मात्र मंगेश एक चांगली इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. ज्या फटक्यांपासून आपली ओळख आहे ते या ठिकाणी दाखवून देतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्या.
धावसंख्या 2 ने पुढे सरकते. फॉर नॉट 40 धावा धावफलकावर आहेत. त्यावेळेस देखील गॅप शोधली आहे, मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर होत्या आणि जसं पाहिलं की मंगेश खेळपट्टीवर आलाय, धावांचा वेग वाढवला गेलाय, चांगला आकार देतोय धावसंख्येला. षटकातील पुढील चेंडू, अव्वले चेंडूला पुढे ठेवलं होतं, फटका चांगला आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील झाली, मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. डबल फोर, 44 धावा झाल्यात. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज राजन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय, बैसफेल्ड आणि चेंडू निघून गेलाय या डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकार. तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 48 धावा धावफलकावर. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे. तर आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे की उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर, जेवण करायचं कोणी राहिला असेल तर जेवण करून घ्या आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार आपण करून घेतोय. मित्र हो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, विद्यमान सरपंच पिसे, त्याचबरोबर शिवसेना उपतालुका प्रमुख विजयदादा पाटील यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत. गोपीनाथजी पाटील यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाईल. जगन्नाथ पाटील, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गोपीनाथजी पाटील यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. यास आपण पाहू शकता, या स्पर्धेचे सर्व विजयदादा पाटील यांच्या पिताश्री यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. धन्यवाद. तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 48 धावा धावफलकावर आहेत. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर. शेवटच्या चेंडूवर मात्र मिसफिल्ड झाली होती रमेश पाटील यांच्या माध्यमातून आणि चेंडू निघून गेला होता चौकारासाठी. तर पुढील सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी करणार आहोत. पुढील जे 2 संघ आहेत, विक्रम स्पोर्ट वडोदकर वर्सेस अमर कासने, या 2 संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. तर चला टॉस साठी या दोन्ही संघाचे संघनायक
टॉस उडवला जाईल. आदरणीय गोपीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कासने वर्सेस वडनगर या दोन संघादरम्यान. कासने संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. फलंदाजीसाठी वडनगर संघाला आमंत्रित केलंय. मात्र त्या दरम्यान आपण वळूया चालू सामन्याकडे. ज्या ठिकाणी 49 धावांचं एक विशाल लक्ष उभं केलंय मंदिरा मारुती काल्हेर संघासाठी. सामन्याची सुरुवात आपण ऐकूया मनोजी ठाकरे यांच्या आवाजाने. मित्रो, आपण पाहता आता उपतालुका प्रमुख चषक 2020 ज्यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा सन्माननीय पिशेगावचे विद्यमान सरपंच विजयदादा पाटील याच्या खांद्याला खांदा लावून आपण पाहतो ओम साई 40+ पिसे संघाचं हे आयोजन नियोजन. आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग कोणी जेवण करायचे बाकी असतील तर कृपया जेवण करून घ्यायचं आहे अशी मंडळाची नम्र विनंती आहे. तर या कोणी जेवण करायचं बाकी असेल तर प्लीज जेवण करून घ्यायचं आहे. 48 धावा जवळ 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. कशा प्रकारे पूर्ण करतील हे पाहण्यासारखं राहील. चांगली टीम गणली जाते बंदरावरती काल्हेर संघ. परंतु आपण जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडेसे जास्त धावा खर्च झाल्या त्या अनुषंगाने आपण पाहिलं टार्गेट जे राहिले ते 49 धावांचं. किरण टन होतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस आपण पाहू शकता अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात त्या दिशेने आपण पाहतोय. एकच धाव मिळेल स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र तानाजी ओपन करतोय. 49 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 फटके तरी मोठे यावं लागतील तर ते पाण्यासारखं राहील का ते 2 मोठे फटके कुठला फलंदाज खेळेल आणि डावाला सावरेल. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. इथं मात्र स्क्वेअर कंपरच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. चपल रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ना अशा धावा घेणं गरजेचं सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके येत नाही त्यावेळेस
एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन डावाला पुढे सरकतं ठेवणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. निर्धाव राहतोय चेंडू. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे आणि षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने फटकेबाजी तर चालू आहे, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या इथे आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याने संघाचा खात्यामध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती 4 धावा. 49 धावांचं तब्बल लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय बंद्रा मारुती काल्हेर संघाचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये 4 धावा जमा करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. यावेळेस सुरेख फटका, प्रेक्षणीय देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थांबणार नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. निश्चित चौकारच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकता 8 या आकड्यावरती पोहोचते. 12.25 सरासरीने धावा जमवायच्या आहेत प्रति षटकामागे. इथं मात्र उत्कृष्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्रिफल चित्त फलंदाज बाद होतोय. चांगला चेंडू हाताळला होता. मागच्या चेंडूवरती एक चौकार आल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय आणि गडी बाद करतोय तानाजी. यास नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय राजन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच, जास्त वेळ न घेता. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. अजूनही 3 षटकांमध्ये 41 धावांची गरज आहे विजयासाठी. दोन फटक्यांची गरज आहे प्रति षटकामागे या धावा जमा करण्यासाठी. आणि मग एकेरी दुहेरी धावसंख्या जमा केले तर आपण पाहू शकता या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय. परंतु ज्या वेळेस आव्हान मोठं असतं त्यावेळेस ते पूर्ण करण्यासाठी जी मेहनत लागते त्या मेहनतीमध्ये जो खरा उतरेल तो सरस ठरेल. आतापर्यंत आपण पाहू शकता पहिला षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं आणि ते मात्र फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त होते. नरेंद्र येतोय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 12.25 ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला आणि इथं मात्र फलंदाजांना त्या पहिल्या षटकाच्या धावा ज्या आहेत त्या इतर येणाऱ्या षटकामध्ये प्लस करून धावा जमवाव्या लागतील. एकंदरीत 13-14 ची सरासरी हवी आहे इथं मात्र धावा जमवण्यासाठी. नरेंद्र टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडीशी उचली घेतोय, चेंडू गती प्राप्त करून देतोय आणि व्हेरिएशन तुमच्याकडे ज्यावेळेस असेल त्यावेळेस निश्चितच चांगली गोलंदाजी तुमची गणली जाईल. फलंदाजाला ही अचूक टप्प्याचा अंदाज घेऊन प्रहार करायला हवा आहे. यावेळेस बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. 1 धाव मिळते. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. या अनुषंगाने आपण पाहू शकता 1च धाव अर्जित केली जाते
एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये. शेलू माता वॉल संघाच्या गोलंदाजांना मोठा फटका खेळणं गरजेचं, दबाव बनवणं गरजेचं आहे. यावेळेस केरळेकर अंपायरच्या रिझल्टमध्ये चेंडू जातोय. चेंडू डीप मध्ये गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो. हा ना चालू आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास 2 धावांची पॅनल्टी दिली जाते, कारण फलंदाजाला इथं मात्र बाद केलं नाही आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की पंचांनी पॅनलाइज केलेलं आहे 2 धावांसाठी. यावेळेस मिडगडच्या रिझल्टमध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. इथं मात्र पाहूया 2 धावा कंप्लीट होतील का नाही. इथं मात्र हाणाहाणामध्ये फलंदाज यावेळेस बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. निश्चित या 40 प्लसच्या फॉर्मॅटमध्ये ठरलेलं असतं की कुठला फलंदाज कधी केव्हा कसं बाद व्हायचं आणि ते अवसर शोधत होतंय बाद होण्याचं. अखेरकार तो अवसर मिळाला आणि आपण पाहू शकता फलंदाज बाद झाला. षटक क्रमांक 2 आणि या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस पाहिलं आपण चेंडू पडल्यानंतर निघून जातोय सरळ यष्टिकाच्या हातामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू गुडलँड स्पॉटवरती टाकतोय आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं निर्धाव राहतोय चेंडू. नरेंद्र इथं मात्र चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. हाही चेंडू आपण पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू. निश्चितच आपण पाहतोय हाही चेंडू निर्धाव राहतोय. एकंदरीत या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. फलंदाजाचं आपल्याला फुटवर्क पाहायला मिळालं नाही. या पद्धत आलीत ते ज्यावेळेस तुमचं योग्य रीतीने हालचाल करेल त्यावेळेस निश्चित तुम्ही चेंडूवरती पोहोचाल, चेंडूची हालचाल मुवमेंट ओळखू शकाल. परंतु आपण पाहिलं की खडे खडे ज्याप्रमाणे फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला त्या अनुषंगाने बॅट आणि बॉलमध्ये संपर्क घडू शकला नाही आहे. राजन षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि धावसंख्या जर धावपालकावर बघितली तर 11 धावा 49 धावांचं लक्ष आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा, लगेच वेळ घालवायचा नाही आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. आजचा अंतिम दिवस सोनेरी दिवस आणि या सोनेरी दिवसामध्ये आपण सोनेरी फायनल पाहणार आहोत. तर ती फायनल मात्र सूर्यनारायणच्या उपस्थितीत व्हायला हवी या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करायची आहे, स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 38 धावांची गरज आहे प्रति षटकामागे. इथं मात्र अंतर खूप खूप दूरवर चाललेलं आहे. ज्यावेळेस धावाला सुरुवात झाली 12.25 ची सरासरी हवी होती, इथं मात्र 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि त्यानंतर प्रति षटकामागे मात्र 19 ची सरासरी हवी आहे. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडूवरती प्रहार केलेला आहे. मिडगडच्या रिझल्टमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावेपासून रोखू शकत नाही. चेंडू डीप मध्ये गेला होता. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 15 धावा.
ज्या पॅनलच्या धावा आहेत त्या प्लस केल्या आपण पाहतोय. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 11 धावा होत्या, 2 धावा पॅनल्टीच्या. यावेळेस आपण पाहू शकता एकच धाव. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा लगत. थांबणार नाही चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस जिथं क्षेत्ररक्षण लावला होता तिथेच मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. DJ Sangam in the mix. Mix. धावसंख्या आपण पाहू शकता 24. तर या दरम्यान आगमन होते विक्रम स्फोट वडूनवडूकर संघाचे एक स्फोटक फलंदाज गोलंदाज, त्याचबरोबर या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्यामजी चौगुले साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि क्रीडा मंचाची शोभा वाढवायची आहे. धावसंख्या आपण पाहू शकता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर लागतात. 49 धावांचं लक्ष्य आहे. मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि इथं मात्र अंतिम ओव्हरमध्ये अंतिम षटकमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज आहे. आपण जर विचार केला तर प्रति षटकामध्ये 2 फटके खेळणं गरजेचं होतं, परंतु ते तसं काही चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. याला एकच कारण की गोलंदाजी खूप छान पाहायला मिळाली. मग किरण, नरेंद्र आणि प्रवीण यांनी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. शेवटचं अंतिम निर्वाणीचं षटक पाहतोय आपण आणि 25 धावांची गरज. तर वेल आहे तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय श्यामजी चौगुले साहेबांचा स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेची मायेची शाल आणि एक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आपण पाहू शकता विक्रम स्फोट वडूनगर संघाचे एक स्फोटक फलंदाज गोलंदाज व या क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्यामजी चौगुले साहेबांचा इथं येतो स्वागत आणि सन्मान करण्यात आला. धन्यवाद. बोलूया खेळाकडे. या वेळेस चेंडू ऑन साइडला जातोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. उर्वरित आपण पाहू शकता 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे, परंतु गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. जिथं सुरुवात चांगली करून दिली किरण याने, त्यानंतर मात्र तिला अबाधित ठेवलं बाकीच्या गोलंदाजाने. इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला. शेवटच्या क्षणाला फलंदाजाला आपल्या
शॉटवरती नियंत्रण करावं लागलं. अशी गोलंदाजी होणं स्वाभाविक आहे, कारण धावसंख्या पण आपण पाहिली तर 23 धावा हव्यात अजूनही. इथं मात्र ऑफसाईडला चेंडू येतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम काय बनणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील, परंतु ते मोठे फटके काही येत नाहीये बॅट मधून. तर पाहू शकता आपण 3 चेंडू आणि अजून विजयासाठी 22 धावांची गरज आहे. तर पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतील. इथं मात्र प्रहार पाहायला मिळतंय आणि लॉंगान आणि लॉंगापच्या मधून चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. शेवटच्या चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमून आपलं जे विजयाचं अंतर आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न मात्र इथं पाहायला मिळतोय. यावेळेस डावेष्टी सोडून जातोय. वाईटचा इशारा होतोय पंचांचा. 1 धाव मिळेल. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे विजयासाठी. अशा चेंडूंची हाताळणी जर नाही केली तर विजय संपादन करू शकतोय. इथं मात्र आपण पाहू शकता एक चौकार येतोय. अंतिम क्षणामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हे फटके जर सुरुवातीच्या कालामध्ये जर आले असते संदेशजी, तर मॅचचा जो रिझल्ट आहे तो काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता आतापर्यंत. परंतु इथं विजयाचा जवळ पोहोचताना आपण पाहतोय शेलूमाता वल संघ. तर याच बरोबर विजय संपादन करतोय शेलूमाता वल संघ.